सरहद्द पुणे आणि भारतीय लष्कर यांच्या संयुक्त विद्यमाने व अरहम संस्था यांच्या सहकार्याने सरहद्द शौर्यथॉन 2024 या आंतरराष्ट्रीय कारगिल मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन रविवार 30 जून रोजी लडाख येथील झोजिला वॉर मेमोरियल ते कारगिल वॉर मेमोरियल द्रास या दरम्यान करण्यात आले आहे। सरहद्दचे संजय नहार, डॉक्टर शैलेश पगारिया, सुमंत वायकर, वसंत गोखले यांनी पत्रकार परिषदेत या मॅरेथॉनबाबत माहिती दिली। ही मॅरेथॉन झोजिला युद्ध विजय अमृत महोत्सव आणि कारगिल युद्ध विजय रौप्य महोत्सव वर्षानिमित्त आयोजित करण्यात आली असून या मॅरेथॉनमध्ये भारतासह जगातील विविध देशातील अंदाजे 2000 धावपटू भाग घेणार आहेत। 2017 पासून गेली 6 वर्षे दरवर्षी सरहद्दच्या वतीने कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन यशस्वीपणे कारगिल येथे केले आहे। त्यामुळे भारतीय लष्कराने सरहद्द संस्थेला 30 जून 2024 रोजी होणाऱ्या या ऐतिहासिक मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यास आमंत्रित केले आहे। या स्पर्धेत पुरुष आणि महिलांसाठी 44 किलोमीटर झोजिला वॉर विक्टरी मॅरेथॉन, 25 किलोमीटर कारगिल विक्टरी रन, 10 किलोमीटर आणि 7.5 किलोमीटर टायगर हिल विक्टरी रन या अंतराच्या स्पर्धा तसेच पुरुष आणि महिला आणि शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 4 किलोमीटर अंतराची फिटनेस रनचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेतील विजेत्यांना 4 लाखांची रोख पारितोषिके संयोजन समितीतर्फे देण्यात येणार आहेत। स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला स्पर्धक क्रमांक, टी शर्ट, मेडल, सहभाग सर्टिफिकेट, रॉक्स इन इत्यादी देण्यात येणार आहे। ही स्पर्धा वर्ल्ड ॲथलेटिक्स आणि ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्या नियमानुसार होणार आहे। हिमालयातील पर्वतरांगांमधून जाणाऱ्या आणि अतिशय आव्हानात्मक असणाऱ्या या स्पर्धा मार्गावर नियमानुसार तांत्रिक अधिकारी, रिफ्रेशमेंट बूथ, पिण्याच्या पाण्याचे बूथ, वैद्यकीय व्यवस्था, अद्ययावत रुग्णवाहिका, मार्गदर्शन, किलोमीटर अंतराचे बोट्स, मोटरसायकल पायलट्स, संपूर्ण स्पर्धा मार्गावर लडाख ट्रॅफिक पोलिसांचे नियंत्रण आणि बंदोबस्त तसेच भारतीय लष्कराचे बिनतारी संदेश नियंत्रण व्यवस्था करण्यात येणार आहे। या दृष्टीने पूर्वतयारीसाठी भारतीय लष्कराचे लडाखमधील वरिष्ठ अधिकारी आणि सरहद्द पुणे यांची संयुक्त संयोजन समिती फेब्रुवारी 2024 मध्ये स्थापन करण्यात आली असून या समितीत सरहद्द संस्थेचे संजय नहार, अरहम संस्थेचे डॉक्टर शैलेश पगारिया तसेच स्पर्धा संचालक सुमंत वायकर तर तांत्रिक संचालक वसंत गोखले हे आहेत। तसेच 13वी बटालियन जम्मू काश्मीर रायफलचे कर्नल अभिषेक सिंग चरक व लेफ्टनंट कर्नल संदीप सिंह दुल्लत आणि युवराज शाह पुणे आणि अनुज नहार ट्रस्टी सरहद्द पुणे हे समिती सदस्य आहेत। नमस्कार, मी डॉक्टर शैलेश पगारिया, चीफ कोऑर्डिनेटर आहे या शौर्यथॉन सरहद शौर्यथॉन रेसचा। ही रेस जी आहे ती 30 जून 2024 रोजी असणार आहे। इंडियन आर्मी आणि सरहद अशी या दोघांनी मिळून ही रेस आयोजन केलेली आहे। मूळ म्हणजे झोजिला वॉरला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि कारगिल वॉरला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। या अनुषंगाने इंडियन आर्मीनी या वर्षीची ही रेस ऑर्गनाईज केलेली आहे शौर्यथॉन म्हणून। तर ही रेस पहिली जी मेन रेस आहे ती साधारण 44 किलोमीटरची आहे झोजिला वॉर मेमोरियलपासून कारगिल वॉर मेमोरियलला, आणि बाकीच्या जे रेस आहेत त्या कारगिल वॉर मेमोरियलकडनं जाऊन परत कारगिल वॉर मेमोरियललाच येणार आहे। त्या 25 किलोमीटर, 10 किलोमीटर, 7.5 किलोमीटर आणि 4 किलोमीटर अशा त्या रेस आहेत। आणि ह्याच्यामध्ये जे काय पार्टिसिपंट आहेत ते म्हणजे ह्याची काय पार्टिसिपंट फीस पण आम्ही एकदम नॉमिनल ठेवली आहेत। यूटीला तर फीज नाहीच आहे, रजिस्ट्रेशन इंडियन आर्मी, पोलीस जे कोणी असतील त्यांना सुद्धा फीज नाही आहे। जम्मू काश्मीरच्या पार्टिसिपंटसाठी फक्त 200 रुपये आहेत आणि रेस्ट ऑफ इंडियासाठी 1000 रुपये आहेत। ह्याच्यामध्ये मुलांना मेडल्स, टी शर्ट, बीफ, सर्टिफिकेट या सगळ्या सुविधा उपलब्ध असणार आहे। आणि येणाऱ्या पार्टिसिपंटची तिथली राहायची सोय जी काय असणार आहे ती आम्ही त्यांना उपलब्ध करून देणार आहे त्या सगळ्या पार्टिसिपंटला। आणि बाकी जे काय टेक्निकल गोष्टी आहेत त्या आमच्याबरोबर वायकर सर आहेत जे आमचे रेस डायरेक्टर आहेत आणि टेक्निकल डायरेक्टर गोखले सर आहेत। संजय नहार सरांचं मार्गदर्शन आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही हे करतोय। युवराजबाई आहेत जे गेली आम्ही 6 वर्ष मॅरेथॉनमध्येच कारगिल मॅरेथॉनमध्येच बघतो आहे। तर अशा पद्धतीने ही रेस 30 तारखेला होणार आहे। हो, असणार आहे। आपण नॉर्मली आता सगळ्यासाठीच ओपन केलेलं आहे। ऑनलाईन आपलं रजिस्ट्रेशन आहे। आतापर्यंत साधारण 250 रजिस्ट्रेशन झालेले आहेत। इंटरनॅशनल पार्टिसिपेंट आणि जे मेन ॲथलीट आहेत ते इंडियन आर्मीचे ॲथलीट्स असतील, नंतर आपले लोकल ॲथलीट असतील, यांचा सगळ्यांचा समावेश असणार आहे। आणि एक कॉजसाठी असलेली ही मॅरेथॉन असल्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी याच्यात पार्टिसिपेट करावं याच भावनेतून आपण आज ही पत्रकार परिषद ठेवलेली आहे। ह्याचं उद्घाटन जे आहे ते साधारण राज्यपाल आहेत एका राज्याचे आणि तिथले नायब राज्यपाल जे आहेत ते आहेत, आणि कदाचित आले तर
आर्मी चीफ सुद्धा येतील. तो आता त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे ते चाललेलं आहे त्यांचं. तर अशा ह्याच्यात येणार आणि काही बॉलिवूड ॲक्टर्स पण येण्याची शक्यता आहे ज्यामध्ये ते पण म्हणजे आर्मी सुद्धा प्रयत्न करतोय आणि आपण सुद्धा प्रयत्न करतोय. त्या ज्या काही लेटेस्ट डेव्हलपमेंट होतील, कारण काही बऱ्याच गोष्टी आता इलेक्शन आणि याच्यामुळे आहेत, कन्फर्मेशन यायचे बाकी आहे. ते आल्यानंतर पुन्हा एकदा आपण एक 8 दिवसाआधी पत्रकार परिषद घेऊ शकतो.